नाशिकमधल्या TCS प्रकरणात सातत्यानं वेगवेगळे अपडेट्स आता समोर येताना दिसत आहेत। या प्रकरणातले 5 आरोपी अटकेमध्ये आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे। दुसरीकडे याच प्रकरणातली एक आरोपी निदा खान ही फरार आहे। निदा खाननं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टामध्ये अर्ज केला होता। या जामिनावरती सुनावणी नाशिकच्या कोर्टात पार पडली। नाशिक रोड न्यायालयामध्ये निदानं हा अर्ज केला होता। याच न्यायालयात इन कॅमेरा सुनावणी पार पडली। जवळपास तासभर चाललेल्या या सुनावणीत दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय। मात्र या सुनावणीत निदा खानला कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये। कोर्टानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या खऱ्या, मात्र न्यायाधीशांनी निर्णय राखून ठेवत पुढची सुनावणी 27 एप्रिलला ठेवली। निदा खान अजून फरार आहे। तिला कोणताही दिलासा कोर्टाकडून मिळालेला नाहीये, त्यामुळे तिला पोलीस अटकही करू शकतात असं म्हटलं जातं। या प्रकरणात सरकारी वकील किरण भेंडवर यांनी काय सांगितलंय ते आधी ऐका। देवळाली कॅम्प CR नंबर 156/2026 मध्ये आरोपी निदा खान हिने जे SIT या गुन्ह्यामध्ये तपास करते आहे, या गुन्ह्यामध्ये आरोपीने अटकपूर्व जामीन आणि अंतरिम जामीनसाठी माननीय कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला होता। आज SITच्या तर्फे मी स्वतः माननीय कोर्टामध्ये हजर राहून माननीय कोर्टामध्ये अर्ज दाखल केला। आज आरोपीच्या अर्जावरती तिचे जे वकील आहेत त्यांनी बराच वेळ युक्तिवाद केला, परंतु सरकार पक्षाने माननीय कोर्टाला असं विनंती केली की हा जो गुन्हा आहे तो महिला लैंगिक अत्याचाराचा आहे आणि संवेदनशील गुन्हा आहे आणि हे TCS कंपनी जे आहे याच्यामध्ये अशाच प्रकारचे एकूण 9 गुन्हे दाखल असून महिला आयोगाने देखील या गंभीर गुन्ह्यांची दखल घेतलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये आम्हाला सरकार पक्षाला म्हणणं देण्यासाठी आणि या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट पण कलमवाढ केलेली असल्यामुळे अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे देखील यातली जी पीडित आहे तिचं म्हणणं घेणं कायद्याने बंधनकारक आहे। म्हणून तिचं म्हणणं घेऊन तसेच आम्हाला तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणं घेऊन आणि मग आम्हाला युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्यात यावा। माननीय कोर्टाने आमची विनंती मान्य करून जी पुढची तारीख आहे सुनावणीसाठी 27 तारीख दिलेली आहे। थँक्यू। दरम्यान या प्रकरणात निदाची बाजू राहुल कासलीवाल यांनी मांडली। या सुनावणीनंतर राहुल कासलीवाल यांनी काय सांगितले तेही ऐका। बघा, मेडिकल रिपोर्ट माझ्याकडे प्रेग्नन्सीबद्दलचा आलेला आहे, त्यामुळे तो फरार असताना काढलाय का किंवा काय याच्यावर मी नाही सांगू शकणार। मी पुन्हा एकदा सांगेल की तिला फरार म्हणणं योग्य होणार नाही। फरार हा शब्द कायद्याने वेगळा आहे, त्याला कायद्याची एक प्रोसेस असतो एखाद्याला फरार घोषित करण्याची, तसं काहीच झालेलं नाही। तिला अटक झाली नाही असं म्हणू शकतो आपण। सुनावणी चालली, सरकार पक्षाकडनं फार काही बोललं गेलं नाही, आपल्याकडनं काय नेमकं या व्यतिरिक्त आता तुम्ही सांगितलं आता 1 तास परत इथं बोलू या अपेक्षित आहे का? 299 बद्दल मी एक कायदेशीर युक्तिवाद केला आहे। मी त्याच्यामध्ये काही सुप्रीम कोर्टाचे निवाडे दिलेत आणि मला असं वाटतं की एक घटनात्मक बेंचचा सुप्रीम कोर्टाचा निवाडा जो खूप प्रसिद्ध आहे रामलाल मोदीचा, त्याचा मी एक बेस घेतला होता आणि माझं म्हणणं हे आहे की आपण कॅज्युअल टॉकमध्ये जेव्हा एखाद्या धर्माबद्दल काही बोलतो तर तो काही त्या कोणाच्या धार्मिक भावना दुखवणे या उद्देशाने बोलले गेला असा कायदा नाही आहे, असा अर्थ नाही काढता येत। त्याच्यासाठी एक डेलिबरेट अँड मॅलिशियस इंटेन्शन गरजेची असते। त्यामुळे असं तर काही नाही आहे फिर्यादमध्ये की बाबा कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या किंवा फिर्यादी महोदयांच्या दुखवायच्या म्हणून असं बोलले, असं नाही आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की या गोष्टीला खूप जास्त धार्मिक रंग खरंच देऊ नका। बस, नाही, मी त्याबद्दल नाही बोललो जास्त, कारण मला नाही वाटत की आत्ता त्या स्टेजला मी एका सन्माननीय महिलेसोबत झालेला जो काही प्रकार असेल, खरा खोटा मला माहीत नाही, त्यालाही मी राजकारणाकडे न्यावं। त्यामुळे फिर्यादी असो की आरोपी असो, मी त्यांच्या सगळ्यांची डिग्निटी आणि त्यांचा रिस्पेक्ट करतो। जो आरोप आहे की निदा खान ही या प्रकरणातली महत्त्वाची व्यक्ती मानली जाते आणि ती अजूनही फरार आहे। आता तिच्या अटकपूर्व जामिनावर कोर्ट काय निर्णय देतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। नाशिकहून प्रवीण ठाकरे, मुंबई तकसाठी।